सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार। तरीही निवडणूक बिनविरोध नाही, 23 उमेदवार रिंगणात, 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे। बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। एकेकाळी अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढलेले पडळकर हे आता सुनेत्रा पवार यांचा करणार प्रचार। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम। भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मुकाटे, वंचितकडून संतोष चोळके तर 4 अपक्ष उमेदवार हे रिंगणात। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल। आतापर्यंत 7 आरोपींना अटक। प्रकरण अतिशय गंभीर, सखोल तपास होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे आश्वासन। आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान रात्री 8 वाजेपर्यंत आसाममध्ये 85.38%, केरळमध्ये 78.1% तर पुद्दुचेरीत 89.81% इतक्या मतदानाची नोंद। कोलकाता विरुद्धच्या अतितटीच्या सामन्यात लखनौचा 3 विकेट्स राखून विजय। मुकुल चौधरी ठरला लखनौच्या विजयाचा शिल्पकार। 27 चेंडूंमध्ये 54 धावांची खेळी।